त्या माझ्या आत्या सासू आहेत. हॅपी बर्थडे. मला आजी सासू पण आहेत. हॅपी बर्थडे. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज खूप स्पेशल दिन आहे आणि खूप मस्त वाला दिन आहे, म्हणजेच नवीन व चांगला दिवस आहे आज. तर काय आहे तो दिवस? आज आहे माझ्या आजी सासूंचा वाढदिवस. हो, मला आजी सासू पण आहेत आणि त्या पण एकदम यंग आणि स्ट्रॉंग आहेत. ते तुम्हाला दाखवणार आहेत की माझ्या आजी सासू कोण आहेत आणि त्या कशा स्ट्रॉंग आहेत, एकदम डेंजर आहेत आणि कशा दिसतात कशा नाही. तर आज त्यांचा वाढदिवस आहे, आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आज माझ्या आत्या सासून त्या पण येणार आहेत, म्हणजे आम्ही तिकडच्या घरी जाणार आहोत केक वगैरे कट करायला दुपारी. सो मग मी तुम्हाला ते शेअर करणार आहे. आणि माझ्या क्यूट क्यूट आजी सासूंना सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावी अशीच आमची नम्र विनंती. सो चला, मेन म्हणजे मग आता मी बाकीचे काम करून घेते. दुपारी मला तिकडे जायचंय, तो त्याच्या आधी मी काय करणार आहे, आता साडी तर आणली आहे संक्रांतीची, पण ब्लाऊज अजून टाकला नाहीये. तर ब्लाऊज आता मी डिझाईन 1-2 सिलेक्ट करून ठेवल्यात ब्लाऊजच्या, ते पण तुम्हाला दाखवते. आणि आता मला ब्लाऊज टाकायला जायचंय आणि आता तिला बघते ती शिवणार आहे का नाही शिवणार आहे. कारण की आता संक्रांत म्हणलं तर सगळ्या बायकांच्या साड्या असतील, सगळं एकदम राडा असेल, त्याच्यामुळे अर्जंटमध्ये शिवून देतं की नाही देणार ते एक टेन्शन आहे. त्याच्यामुळे मी आता जाते लवकर आणि ब्लाऊजचं काय काय नाही करते, तर तुम्हाला मी दाखवते. हा वाला एक ब्लाऊज आहे बघा, किती भारी आहे. आरी वर्कचा आहे पूर्ण, डिझाईन बघा किती सुंदर आहे. पुढे मी ब्लाऊज दाखवणार आहे, फक्त 1 मिनिट तुमच्या कमेंट वाचूयात. सो तर आजच्या कमेंट्स आहेत. रचना तमसे यांनी कमेंट केली, रेश्मा ताई तुमचे व्हिडिओ मला खूप पसंत आहेत. मला मराठी बोलणं येत नाही, पण माझे माहेर इंदोर आहे. मी तुमचे व्हिडिओ बघून बघून मराठी शिकली आहे आणि मी दिल्ली गेट जाधव मळा. रचना आनंद, थँक्यू सो मच. तुम्हाला मराठी समजत नाही, म्हणजे तुम्हाला येत नाही मराठी बोलता, तरी तुम्ही मराठी व्हिडिओज बघता आणि तुम्ही मराठी बोलायला शिकले. दुसरी कमेंट आहे प्रियंका पचांगरे यांनी सांगितले, रेश्माताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, थँक्यू सो मच, असंच प्रेम देत राहा. तिसरी कमेंट आहे रेश्मा मुलानी यांची, माझी मम्मी आणि मी 2 वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघतो आणि रील्स बघतो. माझ्या मम्मीला आणि मला तुम्ही खूप आवडता, आम्ही तुमचे खूप फॅन आहोत. थँक्यू सो मच. खरंच म्हणजे 2 वर्षापासून तुम्ही रील्स आणि व्हिडिओ बघता, ही खूप मोठी गोष्ट आहे, बरोबर की नाही? सो असेच व्हिडिओ बघत राहा, असेच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच. सोनू मानकर यांची कमेंट आलेली आहे, ताई मी अमरावतीवरून तुमचे व्हिडिओ बघते, मला खूप आवडतात. थँक्यू सो मच. अमरावतीवरून तुम्ही व्हिडिओ बघताय, एवढं लांबून लांबून सगळे व्हिडिओ बघतात, मला खूप चांगलं वाटतं. आणि एवढं भारी भारी ब्लाऊज शिवतात माहिती आहे का, म्हणजे माझी बहीणच आहे, तर मी तिच्याकडे आली आहे ब्लाऊज शिवायला. तर आता सध्या तर एवढा हेवी ब्लाऊज होणार नाही बनून, त्यामुळे मी दुसरी डिझाईन करणार आहे. पण हे मला खूप आवडलंय बघा. हा एक आहे, हा पण खूप सुंदर आहे, हा पण आरी वर्कच आहे. म्हणजे साडी एवढी सिंपल असते, तर त्याला जर हे बघा, हे किती सुंदर बनवलेत. मला असे सेम बनवायचे माझ्या ब्लाऊजला लटकन. हे पण घरीच बनवले, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे काय लटकन दुकानातून नाही आणलेलं आहे. आता आरी वर्क लवकर मी पण करणार, एकदम छान छान वाला. आरी वर्क किती बायकांना आवडतं ब्लाऊज, मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, हे पण किती सुंदर आहेत. असं वाटतं आत्ता बनवून टाकू, पण आता लवकर जास्त मला साडी घालता येत नाही. आता उगाच संक्रांत आहे म्हणून मी करते. मग माझा ब्लाऊज मी थोडासा अशा टाईपचा शिवणार आहे. आता नाही का ती नवीन स्टाईल चालली आहे बघा, समोरून अशा नाड्या बांधायच्या. काय काय स्टाईल येईल ना, काही सांगता येत नाही. समोरून अशी इथून नाडी असते ना, अशी इथे गळ्याला बांधायची, तशा टाईपचं करणार आहे. कारण की ब्लॅकला ते अजून सुंदर दिसतं, अशी टाईपची समोरून. तर मेन म्हणजे माझं ब्लाऊज आता मला शिवून भेटणार आहे, त्याची मला जास्त खुशी आहे. नाहीतर माझा ब्लाऊज मला भेटणार नव्हता. हे करायचं, कट करून घ्यायची साडी, म्हणजे ते ब्लाऊज काढूयात ना. आता माप आहे ना, मेन घेताना जाताना थोडंसं वाईल्ड म्हणून घेऊ, थोडंसं असं एकदम क्लोज. पुढचा नेक कसा करायचं पण ते समजत नाही. आता इथून मला ते शिवायचे तसं नॉट, मग कसा गोल तुम्हाला जसं पाहिजे तसं. एक तर असं पाणी पण येऊ शकतो, गोल पण येऊ शकतो, यू पण येऊ शकतो, असा असा. ह्याच्यावरच ठेव ग, जो खाली गोदडीवर हॅपी बर्थडे टू यू. त्याचा ना धूरच खूप निघतो, पण ह्याचा धूर खूप आहे, धूर धूर धूर. काका तर आधी दिसलेले, काका आधीच बर्थडे फेमस झाले.
हॅपी बर्थडे टू यू आई. मावशीला खाऊ घाली आणि तुझ्या पोरीला घ्यावाले खाऊ घाल. डायबिटीज वाली पोरीला शुगर पहिले मावशी तू पण क्रीमच घेतली मावशी. मावशी येडी क्रीम खाती नुसती. दे खाऊ घाल ना. आम्ही घेते तुलाच घ्या. साक्षीला दे रेशमा. दे सगळ्यांना. नीलू घे ना केक दे तिला. गाडीत जायचं आहे ना नाही ना ते ऑर्डर देण्यापेक्षा बनवते मध्ये आधी अरे दे दचवाला. कुठून आणला केक का मग पेस्ट्रीज आणायच्या ना. पेस्ट्री अशा चांगल्या असतात. हे धर पेस्ट्री तर केक पेस्ट्री बनवतात तिला दे. 2 केक आले असते पेस्ट्री मध्ये. ते पण लय महाग होतं. 200 रुपयाला एक पेस्ट्री लय महाग झाली एवढीची पेस्ट. पहिली 50 ला असायची. 50 दीक्षाला आणायची. नाही मावशी तर ह्या माझ्या आत्या सासू आहेत. बघितलं ना आजी सारख्या दिसतात एकदम आईसारखे सेम. आणि ह्या दुसऱ्या वाल्या. हॅलो करा. हॅलो. अरे आई हॅपी बर्थडे म्हणा सगळ्यांना. हॅपी बर्थडे. आईंना सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा करा. आज आई किती वर्षात झाल्यात? 74. जोक आहे का? बरोबर की नाही? 74च्या झाल्यात त्या. आईंचा पुढचा वाढदिवस आम्ही एकदम मोठा करणार आहे. करू आम्ही पुढचा. आणि मेन म्हणजे आई अजून पण एकदम स्ट्रॉंग आहेत. एकदम कडक. आणि असंच माणसाने जगलं पाहिजे. बरोबर की नाही? एकदम स्ट्रॉंग आणि कडक. सगळ्यांना हा नगरी कॉमेडी तुम्हाला दाखवलं होतं की माझ्या आत्या सासू आणि सॉरी आजी सासू ह्या माझ्या आत्या सासू. तर आईंचा वाढदिवस संध्याकाळी पण होणार आहे. तर तो पण नक्की बघा पुढेपर्यंत. तर आता हे बघा पार्टी सुरू झाली आहे. आता याचं म्हणजे मटण बनवतोय ना. तर मटण बिर्याणी होणार आहे संध्याकाळी. आणि मटण भाकरी पण होणार आहे. तर मटण आणि भाकरी तुम्हाला आवडती? तुम्ही खाणार ना आता मटण भाकरी? तर यांचं तर फेवरेट आहे. भाऊजींचं पण फेवरेट एकदम लाईट अपोजिट येते. तर आता मस्त मटण बनतंय. आता भाकरी होणार आहे. अजून तो उकडच चालू हा हे तर संध्याकाळी तर अजून खूप मजा येणार आहे. कारण की आईंच्या वाढदिवसाला सगळेच येतात. फक्त माझ्या सासूबाई नाही येत. बाकी सगळे आहेत. तर पूर्ण फॅमिली अशी सोबत जमा होते त्यांच्या वाढदिवसाला. आणि दरवेळेस केक वगैरे कटिंग वगैरे अशीच होते. तर मग आता दोन्ही आत्या म्हणजे माझ्या आत्या सासू दोन्ही आलेल्या. आणि त्यांनी त्यांचा वाढदिवस मस्त साजरा केला. पुढच्या वर्षीचा वाढदिवस खूप मोठा साजरा होणार आहे. आम्ही अजून केक नाही आणलाय म्हणजे यांनी नाही आणला. हे संध्याकाळी केक आणतील. हे म्हणले संध्याकाळी केक कट करू. आता अक्कांना त्यांना जायचं होतं. एक नगरच्या अक्का आहेत त्या पण आलेल्या. आणि दुसऱ्या अक्का जवळच राहतात. मग त्यामुळे त्या लवकरच आलेल्या. म्हणजे ज्या मोठ्या अक्का आहेत ना त्यांचा मुलगा पुण्यावरून आलेला. तर ते जाणार होते म्हणून केक कट करायला लवकर आले. आपण कधी केक आणणार आहे सांगा? संध्याकाळी. कोणता केक आणायचा आईंसाठी? तुम्हाला दाखवतील तसं व्हिडिओ तर बनवतीलच केक आणायला गेल्यावरती. आणि मग बाकीचं पण अजून सेलिब्रेट करू. आई तर नकोच करतात पण तरी पण आणायचं आहे. तुम्ही आवरा ना. आंघोळ नाही अजून काय नाही. हे असंच फिरतात अजून कारण की हे मटण करत होत. चूल वगैरे मांडली. मग भरपूर टाइम लागतो ना आता मटण वगैरे शिजायचं म्हटल्यावर. आता हे सगळं जेवण करून मग जातील. पण भारी वाटतं सगळे आल्यावर हो की नाही? तर मम्मीच नाही येत. तर आज आमचं एवढं काम झालेलं आहे. हे बघा लॅमिनेट लावलंय. फक्त हे लावलंय तरी पण किती भारी वाटतंय. म्हणजे अजून तर खूप काम बाकी आहे. हे साईडचं तर होणारच आहे. फिनिशिंग अजून इकडे जवळ आहे. हा याच्यावरती अशी प्लास्टिकची लेअर आहे. हे पूर्ण ग्लॉसी आहे. पूर्ण असं शाईन मारते. पूर्ण शाईन असं प्लास्टिकची लेअर आहे. ती लेअर काढल्यानंतर त्याला ग्लॉसीची अशी एक शाईन मारतात. आणि हे जे साईडचे जे लोअर आहेत ना हे फक्त MDF आहे आता. याच्यावरती PU कोट म्हणून एक कलर येतो. पूर्ण ग्लास सारखा शाईन करतो. आणि मग ह्याच्यावरती एक वेगळं कलर येणार आहे. ह्याच्या कॉम्बिनेशन मध्ये पूर्ण ग्लास सारखा शाईन करणार. येस. तर हे बघा हे खूपच भारी वाटतंय. सोफ्याचं पण आज भरपूर काही काम झालंय. इकडून त्याचे कॉर्नर्स वगैरे झालेत. आणि मेन हा ठीक आहे पहिले वॉर्डरोब दाखव. हे वॉर्डरोब झालंय.
फिक्स करून टाकलं आज. हे पण ह्याचे डोअर्स राहिलेत, हे डोअर्स पण आता कम्प्लीट होतील. आता मेन थिंग किचन. किचनचा एकदा अवतार बघून घ्या आता तुम्ही फायनल वाला, किचन एकदा तुम्ही बघून घ्या. कारण की याच्यानंतर आहे ना आता आणि सगळ्या गोष्टी लॉफ्ट या सगळ्या गोष्टी बनवायला दिलेल्या आहेत. एक ते त्यांचं असं असतं ॲक्रेलिक मध्ये बनवतोय ना, तर त्यांचं असं असतं ते स्वतःच बनवून देतात. 8-10 दिवस घेतात. आता टोटल 8 दिवस घेणार आहेत. 8 दिवसानंतर पूर्ण इथं ग्लासने असं पूर्ण येणार. वरती पूर्ण ॲक्रेलिक ह्याच्यामध्ये येणार. खाली पण ट्रॉली पूर्ण ॲक्रेलिक. इकडून खूप मस्त येणार आहे. ग्लास इथून पण असं एकदम छान होणार आहे ना, कारण की किचन म्हणजे किचनच होईल आता एकदम जबरदस्त. खूप भारी लुक येणार आहे. सो अशा पद्धतीने इथपर्यंत काम उरकत आलेलं आहे. ह्याच्या पुढचं आता कसं कसं होतं स्टेप बाय स्टेप ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो चलो स्टे ट्यून. किती भारी वाटतंय बघा. मी टाकायला सांगितलं होतं त्यांना फोन करून. हा का? आईंचं नाव टाकायचं होतं बघा. आई शकू लाडाचं नाव यायचं. दादा म्हणायचे शकू. बाई म्हणायची. मी म्हणलं मला लाज वाटत ही बाई म्हणतात तुम्ही मला. म्हणजे दादा म्हणायचे तेव्हा का? तू पण हॅपी बर्थडे करते. करा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. काय म्हणणार आहे? पणजी. पणजी बाई नाही, पणजी काय म्हणणार तू? नाही आईच म्हणायचं तू पण. आई छोटी आई मग. अरे तो हा आणायचं होतं ना बुके आणायला, ते क्राऊन आणायचं होतं. क्राऊन राहायला काय लाज वाटायचं, काय लाज वाटायचं त्याचं? आता लाज वाटायचं नसतं काय. आई कापा. सगळे म्हणते कोणावर गेलो. मी माझ्या आजीवर गेलेलो आहे बघा एकदा. एकदम परफेक्ट हुबेहूब सगळे आजीवर गेलेले. नगरी कॉमेडीला एक व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस, तर म्हणजे आई पण आलं होतं. तो एपिसोड नगरी कॉमेडीला आहे. तर खूप छान पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि आई पण खूप खुश झाल्या, कारण की त्यांना त्यांच्या मुली पण आलेल्या म्हणजे आईंच्या. आणि म्हणजे एक वेगळाच क्षण असतो ज्यावेळेस सगळे सोबत येतात म्हणजे फॅमिलीवाले आणि असं काही सेलिब्रेशन करतात. सो खूप मस्त. तुम्ही त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती बघितलाच असेल. आणि मेन म्हणजे त्यांचं गिफ्ट आणायचं राहिलंय आणि गिफ्ट म्हणजे नाही पॉसिबल झालं आणणं. तर आता ह्यांनी सांगितलंय की आज उद्यामध्ये जाऊन गिफ्ट आणणार आहेत. सो मग ते गिफ्ट काय असेल त्याचं पण एक सेपरेट व्लॉग येणार आहे. आईंना पण आम्ही काय सांगितलं नाहीये आणि आईंना सरप्राईज देणार आहे. ते पण आम्ही तुम्हाला दाखवू की आईंना आम्ही काय गिफ्ट देणार आहे आणि ते किती आनंद होतो त्यांना. कुणाच्या तोंडावरती असा आनंद झाला ना म्हणजे घरच्यांच्या, खूप भारी वाटतं. खूप तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. सो बाय बाय. भेटूयात आता डायरेक्ट आपलं मे बी संक्रांतीच्या व्हिडिओला. लवकरच व्हिडिओ येतील आपले पुढचे. तर लवकर आपले पुढचे व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करत जा. चला बाय बाय. गुड नाईट. काळजी या.